सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता कोणत्याही क्षणी उघडणार असून धरण 98% भरले आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे। आज मध्यरात्री ते उद्या दुपारपर्यंत कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। धरणातून सध्या बीओटी पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे। असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील आज आपण आलो आहोत राधानगरी लक्ष्मी तलाव या ठिकाणी। तर राधानगरी लक्ष्मी तलावाची आजची परिस्थिती जी आहे ती राधानगरी लक्ष्मी तलाव हे 97.97% इतकं भरलं असून तर माझ्या पाठीमागे बघू शकताय की आता 7 जे लक्ष्मी तलावाचे 7 स्वयंचलित दरवाजे बघू शकताय तुम्ही। त्यावेळी आत्ता 4ची जी अपडेट आहे ती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेले हे 346.52 इतकी आहे। तर ज्यावेळी धरणातील पाणी पातळीची 347.50 इतकी पाणी पातळी होणार त्यावेळी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात होणार आहे। तर आता धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोरदार बॅटिंग सुरू आहे। तर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास केव्हाही या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात। तर आत्ता बघायला गेलं तर भोगावती नदीमध्ये 1400 क्युसेस इतकं बीओटी तत्वावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जे काही नदीकाठची जी गावे आहेत त्या प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा त्यांना इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचा जर जोर वाढल्यास दरवाजेही उघडू शकतात आणि बीओटी तत्वावर पाण्यात मोठ्या प्रमाणात भोगावती नदीच्या पाण्यात वाढ होणार आहे। BPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील।